काल होती आमची ॲनिव्हर्सरी. पण त्याआधी ॲनिव्हर्सरीच्या आधीच्या रात्री मी आपल्या दौंडला यायला निघाले. तर श्री स्वामी समर्थ मंडळी, एवढे दिवस माहेरी राहिल्यावर परत येण्याचं मन तर काही होत नव्हतं. पण काय करणार, जबाबदारी असते, संसार असतो आणि यावंच लागतं. माहेरी इतका वेळ छान गेला ना माझा. खूप छान वेळ घालवला मी माझ्या फॅमिलीबरोबर. आणि माझ्याबरोबर माझ्या मामाचा मुलगा आणि आई येणार होती मला सोडायला. त्याचबरोबर स्टेशनवर बसवून द्यायला दत्ता आलेला. तो दादूबरोबर जेवढा जास्त जमेल तेवढा जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करत होता आणि आम्ही थोडी वाटच बघत होतो, तेवढ्यात आमची रेल्वे आली. आम्ही सिटिंगचं रिझर्वेशन केलेलं होतं 3 सीटांचं. तर ह्या तिघांना मी वर बसवलं आणि मी जरा खाली बसले. मस्त आमच्या आमच्या सीटावर बसलो होतो. पण तेवढ्यातच समजलं की आपलं हे जे रिझर्वेशन आहे हे जरी सिटिंगचं असलं तरी ही जनरलसारखीच गाडी आहे. कुणीही येतं आणि कधीही बसतं. सकाळी सगळं फ्रेश वगैरे झालो. झोप तर काही झालीच नव्हती, चेहऱ्यावरून तुम्हाला कळतच असेल. पण दादूचं त्याच्यात मस्ती करणं खेळणं चालूच होतं. आणि त्याला रेल्वेचा प्रवास माझ्यासारखाच खूप आवडतो. आम्ही दौंडच्या जवळपास पोहोचलोच होतो आणि हे आमची अशी हालत झालेली. बघा कसे चेहरे उतरून गेलेत, रात्री झोप नाही अजिबात. आणि त्यानंतर हे मग दुपारी मी काही शूट वगैरे काही केलं नाही. आलो थोडं फराळ केलं, एकादशी होती मधून. आणि सगळेचे सगळे झोपून राहिलो आणि संध्याकाळी डायरेक्ट 6 ते 7 वाजता उठलो. माहेराहूनच खवा आणला होता, तर आईने गुलाबजाम बनवायला घेतले. मी तोपर्यंत घरातला पसारा आवरत होते. आई गुलाबजामुन बनवत होती. म्हणजेच आजच्या बाजारात, गुरुवारच्या बाजारात आपल्याला आईच्या हातचे गुलाबजाम खायला भेटणार आहेत. आई सगळे गुलाबजाम बनवून घेत होती, थोडेच राहिले होते. मी थोडीशी मदत केली आईला. आणि हे खवा माहेराहून आणला असल्यामुळे त्याचे भारीच गुलाबजाम झाले. तुम्ही बघू शकता त्याचा कलर वगैरे टेक्स्चर किती छान झालंय म्हणून. आणि तुम्ही मला सांगा की गुरुवारच्या बाजारात, सोमवारच्या बाजारात तुम्ही आम्हाला मिस केलंय का? म्हणजे आमच्या गुलाबजामांना. आत्ता आत्ता या गुरुवारपासून आम्ही बाजारात रेग्युलर येऊ. सोमवार आणि गुरुवारचा बाजार रेग्युलर करू. आम्ही गुलाबजाम तळूनच घेत होतो आणि बाहेर पाऊस चालू होता. वातावरण गरमीचं झालेलं, पण तरी म्हटलं आपलं काम पूर्ण करून घ्या. झोप तर भरपूर येत होती. पण आता जर बाजारात आले नसते तर मग परत मला आळस आला असता. चला आता व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्ही व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.